नमस्कार मंडळी, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे, तालुका जावली, जिल्हा सातारा। मंडळी, आम्हाला आमचे ग्राहक प्रश्न विचारत असतात, तुमच्या दुधाच्या पदार्थांना काय सोनं लागलं आहे का? तुमच्या दुधाच्या पदार्थ काय जगाच्या वेगळे तयार होतात का? तुमच्या दुधाच्या पदार्थांमध्ये असं काय टाकलंय की ते इतके महाग आहेत? ग्राहकांचे प्रश्न बरोबर आहेत, कारण मार्केटमध्ये पनीर 250 किलोनं पण मिळतं। तेच आमचं पनीर 400 रुपये किलोनं असतं। तूप आज मार्केटमध्ये 450 रुपये किलोपर्यंत मिळतं, पण तेच तूप आमचं 1000-1500 ह्या रेंजमध्ये मिळतं। तोच खावा मार्केटमध्ये 180 रुपयापासून मिळतो, आमचा खावा 400 रुपये किलोनं मिळतो। असेच आमचे इतर पदार्थही मार्केटमधल्या रेटपेक्षा काही प्रमाणात जास्त प्रमाणात महाग आहेत। त्यामुळं ग्राहकांचे प्रश्न साहजिकच आहेत। पण आपल्याला हे माहीत आहे का मंडळी, जर 30 लिटर दुधापासून 1 किलो तूप बनत असेल, मंडळी नीट ऐका, जर 30 किलो दुधापासून जर 1 किलो तूप बनत असेल, तर आज गाईच्या दुधाची किंमत 30 रुपये लिटर आहे। 30 गुणिले जरी आपण 30 गेलं तरी 900 रुपये झाले। मंडळी, जर दुधाची किंमतच 900 रुपये होत असेल, तर तुम्हाला 450, 500, 600 रुपये किलोनं तूप कसं भेटेल, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे। आज आमचं शांतोबा फार्म फ्रेशचं तूप मार्केटमध्ये 1500 रुपये किलोनं आम्ही विकत आहोत। मार्केटमध्ये कशा पद्धतीचे पदार्थ येत आहेत, किती भेसळयुक्त ते पदार्थ आहेत, याचा आपण आज मनापासून विचार करणं गरजेचं आहे। आज जर पनीर बनवण्यासाठी 1 किलो पनीर बनवण्यासाठी आम्हाला 8 लिटर दूध जर लागत असेल आणि त्यातून जर आम्हाला 1 किलो पनीर मिळत असेल, तर आपण विचार करावा, मार्केटमध्ये 180 रुपये किलोनं पनीर मिळतं, 250 रुपये किलोनं पनीर मिळतं। याची क्वालिटी काय असेल याचा आपण कधी विचार केला आहे का? आणि तो विचार करणं गरजेचं आहे। आपण स्वस्तातलं खातोय, बरोबर आहे, आपण विचार करत असतो पैशाचा, पण आपण आपल्या आरोग्याचा विचार करत आहोत का? की या पदार्थांमध्ये अशी किती भेसळ असेल की ती आपल्या शरीराला हानी देणारी असेल। आज खावा मार्केटमध्ये आमचा खावा पिवळा दिसतो आणि मार्केटमध्ये मिळणारा खावा पांढरा शुभ्र दिसतो। पिवळा आणि पांढरा शुभ्र खावा आणि पांढरा शुभ्र खावा मार्केटमध्ये 200 रुपये किलोनं मिळतो, आणि आमचा पिवळा कसा तरी वेगळा दिसणारा खावा हा 400 रुपये किलोनं आम्ही विकतो। मंडळी, खावा बनवण्यासाठी 40 लिटर दूध आटवण्यासाठी आम्हाला साधारण 4 तास जातात। त्याला लागणारी लाकडं, त्याला जाणारा वेळ, ह्याचं गणित तर खूप वेगळंच राहिलं। परंतु 40 लिटर दुधापासून जर 9 किलो खावा बनत असेल, तर आम्ही खावा किती रुपयाला विकणं गरजेचं आहे हे आपणच सांगा। मंडळी, आपण चांगलं खाणं गरजेचं आहे, त्यापेक्षा न खाल्लेलं बरं। आपल्या शरीराला त्रास होईल भेसळयुक्त खाऊन असे पदार्थ खाण्यापेक्षा आपण ते पदार्थ न खाल्लेले बरे। त्यामुळे मंडळी, आपण खरंच विचार करणं गरजेचं आहे की आज मार्केटमध्ये भेसळयुक्त पदार्थ यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुटलेला आहे, आणि आपण हे पदार्थ स्वस्त आहेत म्हणून सहजरित्या खरेदी करून घेतो। आज आपल्याला व आपल्या कुटुंबाच्या तब्येतीची काळजी करता जमेल तेवढं चांगलं खाता येईल तेवढंच खावं, परंतु स्वस्त आहे म्हणून आपण मार्केटमधले भेसळीचे पदार्थ खाणे टाळणं गरजेचं आहे।
आणि ओरिजिनल चव ही पण ओळखणं गरजेचं आहे। मंडळी, काही दिवसापूर्वी आपण बातम्यांना पाहिलं की भेसळ कशी केली जाते। काही दिवस या बातम्या चालल्यात, परंतु कोण किती भेसळ करते, कोणती कंपनी किती मोठ्या प्रमाणात भेसळ किंग आहे हे माध्यमांनी दाखवलं नाही। बातम्या काही दिवस चालल्या आणि काही दिवसातच त्या बंद पडल्या। त्या का बंद पडल्या याचा आपण पण विचार करणं गरजेचं आहे। मंडळी, आम्ही शांतू फार्म फ्रेश जे काही पदार्थ बनवतो ते या एरियातील डोंगर माथ्यामध्ये राहणारे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याच्या गोठ्यावरून आम्हाला स्वच्छ आणि चांगलं असं दूध आमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो। या शुद्ध दुधावरती आम्ही कोणत्याही प्रकारची भेसळ न करता ओरिजिनल जे दूध आहे, शेतकऱ्याच्या गोठ्यावरनं जे ताजं दूध आलेलं आहे, या दुधावरती आम्ही प्रोसेस करत असतो। मंडळी, आणि या दुधापासून मिळणारे जे उत्पादन आहे याचा खर्च आणि आमचा प्रॉफिट याचा विचार करून आम्ही मार्केटमध्ये तुमच्यापर्यंत हे पदार्थ पोचवत असतो। आम्ही इतकी मेहनत करतो तर या मेहनतीचे हक्काचे पैसे आम्ही तुमच्याकडून घेणारच। म्हणूनच मंडळी, आपण शांतूबाग कृषी पर्यटनावरती येऊन या ठिकाणी दुधाचे पदार्थ कसे तयार होतात याची माहिती घेणं गरजेचं आहे। आज आपण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात दाखवू की किती लिटर दुधापासून किती किलो खावा पडतो, किती किलो पनीर बनतं, किती किलो तूप बनतं, याचा आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव देऊ। म्हणूनच मंडळी, आम्ही तुम्हाला आव्हान करेन की तुम्ही कृषी पर्यटनाला किंवा पर्यटनाकरता केव्हाही बाहेर पडाल त्यावेळी कुठेतरी पंचतारांकित 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आपण एका शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन राहू। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जीवन आवश्यक वस्तू, रोजच्या आपल्या खाणाऱ्या वस्तू कशा तयार होतात याचा नक्कीच शेतकऱ्याच्या शेतावरती तुम्हाला माहिती मिळेल। आपल्या कुटुंबालाही माहिती मिळेल आणि आपलं भविष्य असणारी आपली ही पिढी, लहान मुलं यांना देखील याची जाणीव होईल की शेतकरी अन्न कसं पिकवतो, शेतकरी दूध उत्पादन कसं करतो, याला किती मेहनत आहे हे आपल्या मुलाबाळांना देखील समजेल। म्हणून तुम्ही कधीही पर्यटनाला यापुढे बाहेर जाण्याचा विचार कराल त्यावेळी नक्कीच तुम्ही शेतकऱ्याचं कृषी पर्यटन निवडा। ज्या कृषी पर्यटनावरती खरंच शेतीपूरक जोड व्यवसाय, अन्न धान्य व वेगवेगळे उत्पादनं शेतकरी कशी तयार करतो याची माहिती आपल्या कुटुंबाला व आपल्या मुलाबाळांना नक्की देण्यासाठी आपण कृषी पर्यटन हे नक्की निवडा। काही ठिकाणी कृषी पर्यटनाच्या नावाखाली वेगवेगळे व्यवसाय केले जातात आणि यापासून पण आपण सावध राहा। आपण शेतकऱ्याच्या कृषी पर्यटनावरती राहून त्याची जीवनशैली, ग्रामीण जीवनशैली याचा नक्कीच अभ्यास करणं गरजेचं आहे। आज आपण जे अन्न खातोय, ज्याच्यासाठी आपण आज रात्रंदिवस कष्ट करतोय, हे अन्न हे कसं आपल्यापर्यंत येतंय, हे किती स्वच्छ आहे याची आज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणूनच तुम्ही यापुढे शेतकरी व शेतकऱ्याचं घर, शेतकरी कृषी पर्यटन याच्यावरती जाण्यासाठी नेहमी प्राधान्य द्या व आपल्या मुलाबाळांना पण सोबत घेऊन जाऊन त्यांना हे जीवन दाखवण्याचा प्रयत्न करा। मंडळी, शांतूबाग कृषी पर्यटनावरती नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहता येतील। याकरता भविष्यामध्ये तुम्ही केव्हाही शांतूबाग कृषी पर्यटनाला निवडू शकता, शांतूबाग कृषी पर्यटनावरती येऊन राहू शकता। या ठिकाणची जीवनशैली, आम्ही शेतामध्ये कसं राहतो, आम्ही आमच्या शेतामध्ये आमची जीवनशैली कशी तयार केलेली आहे याचा नक्कीच तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना, कुटुंबाला एक चांगला अनुभव आमच्या इथून भेटून जाईल व आपले एक कायमचे घरचे संबंध होऊन जातील। याकरताच आपण नक्कीच
शांतूबाग कृषी पर्यटनावरती भविष्यामध्ये याल। मंडळी, आज मी आपल्याला आमचं दुधाचे पदार्थ का महाग आहेत याची थोडी माहिती दिलेली आहे। शांतूबागमध्ये आपला स्टे आत्ताच बुक करा, shantubag.com।